हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. दिवसाची सुरुवात झाली आपल्या. शेतकऱ्याचं पोरगं म्हणलेच दिवसाची सुरुवात खतरनाक असती. सकाळी उठल्या उठल्या घेतले दुधाची बकेट वगैरे, कॅन वगैरे, पटकन गेट उघडलं, गाई बाहेर काढल्या, गाईंना खुराक वगैरे चारला. गप 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 खात्यात गाई उगं खुराक मस्तपैकी. तिन्ही गायीने खुराक खाल्ला. ही गाय जरा जास्त खाती. बघा कशी दुधाची वाट बघायली मी, केव्हा येतो दूध काढायला ती गाय. बघा मनाने ॲटोमॅटिक जाग्यावर येते ती गाय, तिला सांगायची गरज नाही. एकदम मस्तपैकी. आता बघा आपण दूध काढणार आहोत. आपण दूध काढायला काय मशीन वगैरे वापरत नाही. आपण हातावर दूध काढतो. सणसाना पिरिरी दूध काढायचं म्हणजे कसं, एकदम स्पीडमध्ये. एक 15-20 मिनटात तर आपण तिन्ही बी गाईचे दूध काढतो. आता ह्या गाईचं दूध काढायला काय लई वेळ लागत नाही. 5-7 मिनटातच कॅनभर दूध निघत आहे आपलं. गाय पण कशी मस्त उभारली आणि मी दूध काढतो फास्ट. बघायला होतो मी तर. शेतकऱ्याचं पोरगं म्हणले सकाळची कामं ही राहणारच. शेतकरी असतील तीच या व्हिडिओला कमेंट करतील, पाहतील. त्यांनाच माहिती आहे शेतकऱ्यांच्या पोरांना सकाळी उठल्यानंतर काय काय कामं असतात. बाकी सिटीमधले तर माहितीच आहे. 8ला 9ला 10ला उठायचं झोपेतून. झाली एका गायची तर धार काढायची झाली बघा माझी. दुसऱ्या गायची धार काढतो मी. लय पळत गेलो तुम्ही, थोडं काम होतं पळत गेलो. वासरू आणायला गेलो तो. बघा वासरू कसं आता दूध पिते स्पीडमध्ये. वासराचं दूध प्यायचं झालं की आपण परत ह्या गायची धार काढणार आहोत. वासरू बी मला माझा हात बी बोट बी घेतो बघा तोंडात. त्याला सडच वाटते गाईचं. लय भारी. गोर आहे आपलं, ती मस्त गोर आहे बघा. ही पण गाई आपली लय भारी आहे. आपण गाई इथून तिथून नाही आणलेली, लय लांबून गाय आणली. डायरेक्ट नगरच्या पलीकडून, लोणीच्या बाजारातून. आपल्याला लय नाद आहे गाईचा. आपण हाऊस शेतकऱ्याचं पोरगं म्हणजे नाद तर असणारच. कोणाचंही काम नाही हो, दूध व्यवसाय करायचं कोणाचंही काम नाही. ही शेतकऱ्याची पोरं आणि गावाखाली पोरंच करू शकतात. सिटीमधल्या पोरायची कामं नाही ती. ते फक्त लांबून बघू शकतात, करू शकत नाहीत. करायला शेतकऱ्याचंच पोरगं असावं लागते. व्हिडिओ पुरते काही जण येतात आणि व्हिडिओ काढून जातात आणि दूध उत्पादक टाकतात. तसं नाही. रिअलमध्ये दूध उत्पादक व्हायचं असेल तर रिअलमध्ये रोजची रोज काम करावं लागते. त्याला शेतकऱ्याचं पोरगंच असावं लागते. आयऱ्या गऱ्याचं काम नाही ती. या गाईची बी धार बघा आपण कशी फास्ट काढतो. आपली स्पीडच आहे. ही बी गायची आपण 5 मिनटात धार काढतो. जरा गाय जरा वळवळ करते बघा. ही जरा थोडी कसं तिला सवयच आहे पाय हलवायची, म्हणून तिला मी जरा थोडं त्या गायची भीत धार काढतो. पण सवय झाली बरं का मला. आता रोज दूध काढतो म्हणजे कसं सवय तर लागणारच, काय विषय नाही. स्पीडमध्ये 1 बकेटभर दूध काढायचं त्या बी गायचं. आता स्पीड तर बघितली आहे आपली कशी आहे. एवढी स्पीड कुणाचीच नाही बरं का. आमच्या गावात कोणाची नाही बघा, माझीच आहे. आपण लय स्पीडमध्ये दूध काढतो. नादात वाद झाला तरी चालेल, पण आपली ना दुधाची स्पीड 1 नंबर असते. उगं नवा शेतकऱ्याचं पोरगं म्हणतात शेवटी. झालं बघा, झालं दूधच काढायचं झालं एका 5 मिनटात. तर बघितलं होतं तुम्ही. जरा आता ह्या बी गाईचं काढतो बघा. हिचं काय 2-3 लिटर असतंय, पण ही बी जरा नाटकंच करते काय. पहिलं नव्हती नाटकं करीत, असे तर जरा थोडे नकर यायले तिला. हिचं बी दूध मी लय फास्ट काढायला बघा. काय नाही, लय झालं 2-3 मिनटात ह्या गाईचं दूध होते.
दूध झालं की पुन्हा काय हो बघ कॅन्ड भरायची. हां हे बघा ते पलीकडे आमच्या एक बकरं आहे, त्याला जरा थोडं आईनं बाहेर सोडलं, लय पळतो इकडं तिकडं. ते बंदिस्त शेळी पालनामधलं नाही हो, विकत आणलं आम्ही ते बाहेरून आणलं. फिरस ती शेळ्यावाली पसलं आहे, ते कडू खायनंच गेलं, जास्त सुधरणं गेलं आहे. हां पाणी बी पाजलं बघा सकाळ सकाळ. गाई कसं आमच्या गायला पाणी लागते सकाळ सकाळ. चहा प्यायच्या आधी गायला मला पाणी पाजावं लागते, त्याच्यानंतरच मी चहा पाणी करतो आहे. आधी गाईचंच नियोजन, गाईला चारा टाकणे, पाणी पाजणे. शेतकऱ्याचं पोरगं म्हणल्यास तसंच असते. आधी गाईंना खाऊ पिऊ घालायचं, नंतर आपलं बघायचं. आपण आंघोळसुद्धा करत नाही, आधी गाईला सगळं नियोजन केल्याशिवाय जमतच नाही. आधी गाईली कसं आहे कुट्टी वगैरे केलेली आहे बघा. आता आपण रात्री भरून टोपले उगा गच्च भरून एका गाईला एक टोपलं टाकलं की 1 तासभरानं अजून एक टोपलं टाकावं लागते. तिन्ही बी गाईला आपण टाकून घेऊ आता कुटी मस्तपैकी. आपण सगळं मी एकटाच करतो बरं का, हे रोजचं आहे बरं का माझं. असं काय नाही की व्हिडिओ पुरतं मी करालो आहे, तसं नाही. आपलं रोजचं काम आहे. रोजचं ही शेड्यूल आहे आपला. सकाळी 6 वाजता उठल्यानंतरचं आईने शेण काढलं बघा. शेण तेवढं आई काढते बघा आमची. शेणाचं काम माझ्याकडं नसते, मी धाराच काढतो आहे फक्त. वैरण चारा काड्या हे सगळं मीच करतो आहे, पण शेण आई काढते. झालं दुसऱ्या बी गाईला टाकून घेऊ. आपली स्पीड कसली आहे बघितली का. आई तर लय फास्ट गेली बघा. शेणाचं टोपलं घेऊन टाकले, तिन्ही बी गाईला टाकली आपल्याला कुटी बघा. तिन्ही बी गाईच्या कोट्या भरल्यात. जरा पाऊस पडल्यामुळे जरा थोडं ओलं झालं खाल्लं, पण आता विलाज नाही, ऊन पडून वाळून जाईल ती. मस्त गाईली आता चारा वगैरे टाकला आहे तिन्ही बी बघा. तिन्ही गाई कशा मस्त दिसतात बघा आमच्या. गाईले मस्त खातात बरं का, गप 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 खायची सवय बघा ह्या गाईली आमच्या तिन्ही बघा. ही तर का नाही मानच वरी करत नाही बघा, लय खाती फास्ट. हे खाण्याची स्पीड बघा, अर्धी टाकी तर खाली केली बघा हिने, लगेच टाकलं. मस्त त्याच्या तिन्ही बी गाई आता दिवसभर ह्यातच इथंच सावलीला राहणार. गार शिक सावलीची त्याची. चला आपण निघाला गावात. अडकली बघा गाडीला कॅन्ड अडकली, एक कॅन्ड थोडं पुढे गावात आलो बघा. आता एक जणांना आपला व्हिडिओ काढला मस्त दिला कॅन्डा सकट गाडीला नेला. डेअरीमध्ये जाणार, डेअरीत आपण दूध चेक करू. दूध चेक करायला लावल्यानंतर बघा आता आपली फॅट दिसेल. फॅट बी गायला मस्त आहे आपल्या, भाव पण मस्त पडतं आहे. आपल्या डेअरीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त भाव पडते बरं का, आणि दूध पण आपलं सगळ्यात जास्त असते. फॅट बी बघू शकता. आता दूध पण आपण कॅन्डात वाजून बघू किती होते दूध. दूध पण आपलं सकाळचं 12-12.5 लिटर आहे दूध. आजचं 12.5 लिटर दूध भरलं बघा. हे असंच बोलते बरं का मला, पण पुन्हा माझंच ऐकते. माझंच ऐकावं लागतं मला, पर्याय नाही. हा हो काय आमचा चेअरमन दिवसाला किती खाते भाकरी, किती भाकरी खाते दिवसाला? हवा निघाली बघायची हवा. उचल आपण नाही कुणाच्या डोळ्याला झोप, समजू नका हो साधं सोप. अशी मारली आम्ही हो झेप, एवढ्या कुणाच्या बापाचा बाप. डॅशिंग